केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातमी। आदिवासी विकास निधीतील भ्रष्टाचाराविरोधात किनवट येथे बेमुदत आमरण उपोषण। किनवट प्रतिनिधी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गोकुंदा किनवट येथे सोमवार 2 फेब्रुवारीपासून आदिवासी सामाजिक कार्यकर्ते सोनबा केदोजी वानोळे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे। आदिवासी उपाययोजना निधीतील भ्रष्टाचार आणि प्रशासकीय दिरंगाई विरोधात त्यांनी हे पाऊल उचलले आहे। प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत। 1. निधीतील भ्रष्टाचाराची चौकशी। जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना सन 2023-24च्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। 2. दोषींवर बडतर्फीची कारवाई। भ्रष्टाचारात सामील असलेल्या सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे। 3. माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन। सदर प्रकरणाची माहिती अधिकार RTI अंतर्गत माहिती मागितली असता ती जाणीवपूर्वक नाकारण्यात आली। माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये माहिती न देणाऱ्या जनमाहिती अधिकाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी। 4. व्याजासहित वसुली। भ्रष्टाचाराद्वारे हडप केलेली रक्कम संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्याजासहित वसूल करून ती पुन्हा सरकारी तिजोरीत जमा करण्यात यावी। 5. ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई। धरती आबा जनजाती उत्कर्ष अभियान कार्यक्रमास हातगाव आणि हिमायतनगर तालुक्यात गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी। प्रशासनाला इशारा। आदिवासी समाजाचा हक्काचा पैसा भ्रष्टाचारात जात असून प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सोनबा वानोळे यांनी केला आहे। जोपर्यंत वरील मागण्यांची दखल घेऊन ठोस कारवाई केली जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।